सोलापूरमध्ये पाण्यामध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा मृत्यू। बार्शी तालुक्यामधल्या धामणगावमधली घटना। अरुण बनसोडे असं मृत व्यक्तीचं नाव। 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्याला पावसानं पुन्हा झोडपलं। शहरातील अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। आज नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी। नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलचे डॉक्टर समीर पालतेवारला अटक। 11 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई। फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टर समीर पालतेवारला अटक। भंडाऱ्याच्या मिस्किन टँक तलावाची मातीची आवार भिंत खचली। गांधी विद्यालय परिसराला तलावाचं स्वरूप। 1.5 ते 2 फूट पाण्यातून नागरिकांचा प्रवास। स्थानिकांकडून नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। भंडाऱ्याच्या मांगली गावामधील खदानीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून अजगराचं बस्तान। परिसरामधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागानं अजगराचा बंदोबस्त करण्याची मागणी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधल्या पारडी टोलनाक्यावर राडा। शशी पाटील नावाच्या व्यक्तीकडून टोलनाक्याची तोडफोड करत खंडणीची मागणी। आरोपींच्या विरोधात अर्धापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। विदर्भातील वाघांची डरकाळी सह्याद्री पर्वतामध्ये गुंजणार। विदर्भातील वाघांची वाढत्या संख्येमुळे निर्णय। याआधी केंद्रीय वन खात्यानं स्थलांतरणास परवानगी नाकारली होती। नांदेड ते मेडसल रेल्वे गाडीला लागली आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। आगीच्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण।